हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अश्विनी. स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये बरं का. तर सकाळची माझी मॉर्निंग ना लवकरच चालू होते. आता सकाळचे मला वाटतं 5:30 तरी वाजले असतील बरं का. तर ह्या वाटेमध्ये मी रात्री चिया सीड्स भिजायला घातले होते आणि गरम पाणी पण करायला ठेवलं होतं. आता मग तेच गरम पाणी झालं आणि नंतर ना हे चिया सीड्स मिक्स करून आता हे पाणी मला प्यायला घ्यायचं होतं बरं का. तसं तर मी कधी लिंबू पाणी, कधी चिया सीड्स असं वेगवेगळं पाणी घेतेच बरं का. मग आता तेच मिक्स करून घेत होते. प्रत्येक घोटाला आता हे चिया सीड्सचं पाणी हलवावं लागतं, नाहीतर फक्त पाणी जातं आणि त्याचे बी तसेच खाली राहतात बरं का. मग आता तेच मिक्स करून पाणी सगळं पिऊन घेतलं आणि आज ना वॉकिंगला मी जाणारच नव्हते बरं का. कारण माझी तब्येत थोडीशी नीट नव्हती, त्याच्यामुळे मी आज घरीच थांबले होते. तसं तर मी रोज अर्धा तास वॉकिंगला जातेच आणि आज ना खूप थकवाच आला होता, त्याच्यामुळे मी घरीच थांबले होते आणि त्यानंतर ना माझं इकडे चाललं होतं फ्रीजमधलं सामान काढायचं. आता इकडं दही काढलं होतं, दूध काढलं होतं, परत कोथिंबीर, हिरवी मिरची आणि नंतर ना मग मी इकडे बटाटे घेतले होते. आता मुलांनी तसं रात्रीच सांगितलं होतं, की आम्हाला डब्याला आलू पराठा न्यायचा आहे. आता त्यासाठीच मी लागले होते बरं का. मग आता पहिला तर मी कुकर लावायला घेतला होता आणि त्यानंतर ना कुकर लावून झालं की लगेचच माझं इकडे चाललं होतं हॉल आवरायचं बरं का. तर तशी तर मला मुली सकाळी उठलं तरी मदत थोडीशी करू लागतात शाळेत जायच्या अगोदर बरं का. तर तुम्हाला दिसत पण असेल मला हॉल आवरू लागत होते ते दोघीजणी आणि लगेचच मग मी इकडे झाडायला घेतलं होतं. आता माझी पण कामं ही सगळी पटपट मला सकाळीच करावी लागतात बरं का, कारण नाहीतर तसंच पारोसं काढायचं राहिलं होतं. आता लगेचच त्यांना पण देवपूजा करायची असते, त्याच्यामुळे मग मी लगेचच किचन हॉल सगळं आवरून घेत असते आणि नंतर ना मग आता अंघोळ करायला जाणार होते. आता तोपर्यंत अंघोळ करून तर आलेच, पण मी गव्हाचं पीठ हे दळून ठेवलं होतं ना, ते पण झालं होतं माझं तोपर्यंत. मग आता खिडकी उघडली, खिडकीमधून छान असा सकाळचा सूर्यप्रकाश येतो बरं का. तोपर्यंत मग आता बटाटी पण उकडली होती आणि दूध तापायला ठेवलं होतं आणि त्यानंतर ना माझं इकडं चाललं होतं. पण बटाटे जास्त गरम होते, त्याच्यामुळे त्याला हाताने न काढता इकडं मी चिमट्यानेच काढत होते. आणि लगेचच माझं ना मग आता एक-एक काम चालूच असतं बरं का. म्हणजे आता बटाटे तर काढली होती, पण लगेचच कुकर हे धुवून ठेवलं ना, मला पण जास्तीचा पसारा होत नाही. त्याच्यामुळे मी लगेचच हातासरशी सगळीच कामं करून घेत असते बरं का. आणि त्यानंतर ना मग आता बटाटे थंड होत आहेत, तोपर्यंत म्हणलं चला आता आपल्यासाठी चहा करायला ठेवावा बरं का. आता चहा करायला ठेवला आणि मी इकडे विचारत होते, की कुणाला चहा घ्यायचा आहे का? तसं तर चहा कोण घेतच नाही माझ्याशिवाय घरात बरं का. पण आज आहोंना चहा प्यायचा होता. पण त्यांचं म्हणणं होतं, की गुळाचा करणार असेल तर गुळाचा चहा मला प्यायचा आहे बरं का. तोपर्यंत म्हणलं बघूया आता साल काढायला येते का. पण जास्त गरम होती त्यामुळे बटाटे ठेवून दिले आणि पहिलं तर म्हणलं आता चहाच घ्यावा बरं का. पण आता गुळाचा चहा चहा प्यायला चालू केलाय. पण काय होतंय काय माहिती गरम केला ना त्याच्यात उकळलं की गुळाचा चहा फुटतो. तुमच्याकडे काही सजेशन असतील तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा बरं का. मग आता चहा घेतला आणि नंतर ना मग लगेचच इकडे बटाट्याच्या साली काढायला घेतल्या होत्या बरं का. आता साली तर काढून झाल्या, पण मी इकडे ना बटाटे खिसून घेत असते. म्हणजे होतं काय, की अजिबात बटाट्यामध्ये ना गाठी पण राहत नाहीत आणि छान असे पराठे करता येतात. त्याच्यामुळे प्रत्येक बटाटे मी खिसून घेत होते. तर किमान ना मी 2-3 तरी बटाटे खिसले होते. पण म्हणलं चला अजून थोडीशी खिसावत म्हणजे सगळ्यांचे भरपूर असे पराठे होतील बरं का. आता बटाटे तर माझे खिसून झाले आणि मग आता हे चुरून मी बारीक करून घेतली होती बरं का. तोपर्यंत इकडे आहोंची देवपूजा पण झाली होती. मग माझी इकडं कणिक मळून झाली. त्यानंतर ना बटाट्याचं पण मिश्रण तयार करून झालं होतं आणि मी इकडे तवा गरम करायला ठेवला होता. मग मी लगेचच इकडे पराठे करायला घेतले होते बरं का. सकाळ-सकाळ आमच्या इथं भरपूर अशी घाई असते. तर तिघांना पण लवकर जायचं असतं. तर मुली तर 8 वाजताच जातात आणि ह्या आहोंना पण लवकरच जायचं असतं. त्याच्यामुळे माझी सकाळनं खूप गडबड असते बरं का. तर मी इकडे घेतले होते पराठे करायला आणि पराठे करताना ना कधी पण म्हणजे काय करायचं बटाटे ना कोण-कोण अर्धी कापून ना शिजायला टाकतं बरं का. तशी न टाकता अख्खीच बटाटे कधी पण टाकायचे. कारण अर्धी बटाटे उकडायला टाकली ना त्याच्यामध्ये पाणी शिरतं आणि त्याच्यामुळे ते बटाट्याचं मिश्रण जे असतं ना ते खूप लूज होतं बरं का. आणि तुम्हीच बघू शकता खूप असे मऊ लुसलुशीत पराठे झाले होते. आणि लगेचच मग गरमागरम पराठे चालले, की इकडं पण सगळ्यांचा नाश्ता चालू होता. तर कारण सकाळ-सकाळ सगळ्यांनाच घाई असते बरं का. आता मुलींना पण स्कूलमध्ये जायचं असतं. त्याच्यामुळे मग मी इकडे सगळ्यांना नाश्त्याला दिला. आता एक-एक करत ना पटपट सगळ्यांनाच पराठे चालू होते बरं का. आणि माझे पण इकडे पटपट माझे करायचे चालले होते. मग आता इकडे पराठे केले आता पराठे तर मस्तच झालेत, पण म्हणलं चला आता मी करते ना तुमच्याशी सुद्धा माझी रेसिपी ही शेअर करावं बरं का. म्हणजे अगदीच जवळून तुम्हाला दाखवू, की माझे पराठे कसे झालेत. तर मस्तपैकी असा उंडा केला होता आणि कसाही लाटा तुम्ही बघू शकता, की किती फास्ट मी जरी लाटला तरी एकदम चपातीसारखं एकदम पातळ झालेला आहे बरं का. अगदी बटाटे सुद्धा बाहेर सुद्धा नाही निघलं. मस्त असे लुसलुशीत पराठे झाले आणि त्यानंतर ना मग मी इकडे चहा ठेवला होता. आता चहा तर मी माझ्या एकटीसाठीच ठेवत होते, परंतु तोपर्यंत तात्यांचा मला फोन आला होता, की मी पण येणार आहे. मग आता त्यांच्यासाठी पण चहा वळवला आणि मुलींचं आवरायला घेतलं होतं. आता ह्यांचं कसं रोज मला आवरावंच लागतं बरं का, कारण ह्यांच्या शाळेत रूल आहेच
लांब केस असेल ना तर वेणी घालायची आणि मोकळी नाही सोडायची. त्याच्यामुळे रोज त्यांचं आवरावंच लागतं. तोपर्यंत तात्या आलेच होते. तर आता ते चालले होते सोलापूरला. आता त्यांनी येतानाच माझ्यासाठी इकडे ना पिशवी आणली होती बरं का. आता जवळ असल्यामुळे मला पिशवी सारखी पोच होती. काही ना काही येतच. तोपर्यंत मग मी त्यांच्यासाठी चहा घेतला ओतला आणि माझ्यासाठी पण चहा घेतला होता बरं का. आणि नंतर म्हणलं चला आता त्यांना चहा दिलाय तर पिशवीमध्ये काय काय आणले बघावं बरं का. तर मस्तपैकी इकडं मम्मीने आंबे दिले होते आणि त्याचबरोबर थोडीशी काही कडधान्य होती आणि नंतर ना अंडी पण पाठवून दिली होती आणि दूध पण दिलं होतं बरं का. आणि मग आता जातानाच तात्यांनी ह्या दोघींना म्हणले चला आता मी चाललोय ना तुम्हाला पण सोडवतो बरं का. मग आता त्या चालल्या होत्या. त्यांना रोज बस असतेच पण आता बस स्टॉप थोडंसं पुढं आहे त्यामुळे ते म्हणले चला मी तुम्हाला बस स्टॉपवरती सोडवते. मग आता हे तिघं पण गेले होते बरं का ना. इकडं आदिराज बसला होता इकडं अभ्यासाला. आता त्याला काय सवय लागली काय माहिती. त्याला किती जरी म्हणलं ना संध्याकाळी अभ्यास कर, पण तरी पण तो अभ्यास ठेवतोच. आता त्याचं म्हणणं असतं, की मी जर अभ्यास ठेवला ना, तर अभ्यास राहिला म्हणून मी सकाळला लवकर उठतो बरं का, नाहीतर मग मी उठतच नाही. आणि खरं तसंच होतं कारण तो अभ्यास ना ठेवला ना, तरच लवकर उठतो. अभ्यास जर केला तर मग सकाळ त्याचं लवकर 8 वाजता उठतो. तर त्याच्यामुळे खूप घाई होते. मी पण त्याला म्हणत असते, की राहू दे ठेव अभ्यास. आता त्याचा अभ्यास चाललाय तोपर्यंत म्हटलं चला आता दूध तापायला ठेवावं कारण आणलेलं दूध तसंच होतं. मग आता दूध तापायला ठेवलं होतं आणि मग लगेचच इकडं पण आमचं रतीबचं दूध आलं होतं बरं का. तेही मी तापायला ठेवलं होतं आणि परत लक्षात आलं, की तात्यांबरोबर जो मला चहा केला होता ना, तो माझा चहा तसाच राहिला होता बरं का. नंतर तो मी चहा घेतला तोपर्यंत ह्याची पण अंघोळ झाली होती आणि आता तो स्वतःची स्वतः भरपूर असं आवरतोय बरं का. पण बाकीचं तेल लावणं, बॉडी लोशन लावणं, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मला अजून आवराव्याच लागतात. भांग व्यवस्थित पाडता येत नाही म्हणून मी ही भांग पाडून त्याला आवरून देत असते बरं का. आणि एवढ्या घाईत पण त्याचं चाललेलं असतं, की जाताना थोडीशी तरी गाडी खेळून जायची बरं का. आता तोपर्यंत मग आता त्याचा फेव्हरेट आलू पराठा होता आणि त्याला दही न्यायचं होतं. पण आज त्याला साखर घालून दही न्यायचं होतं बरं का. मग आता त्याचा डब्बा पॅकिंग केला आणि तो स्वतःच्या स्वतःना गोष्टी करायला शिकला. ताई-दीदीचं बघून सगळ्या गोष्टी तो करायला लागलाय बरं का. मग त्याचं आवरलं. तो स्कूलला गेला होता आणि मुलं शाळेत गेली, की मग बाकीचं भरपूर असं आवरणं असतं बरं का. हां, आता हॉल, किचन आवरून झालं होतं, पण बेडरूम तसंच माझं आवरायचं राहिलं होतं. मग आता सगळं त्याचं बेडशीट वगैरे सगळं मला आवरावंच लागतंय बरं का. मग तसं पहिलं तर मी खिडकी उघडत असते, कारण ही खिडकी उघडली ना मस्त अशी हवा तिकडनं येते आणि ड्रेसिंगमध्ये पण तोच पसारा होतो. सगळे बॉडी स्प्रे, बॉडी लोशन सगळं बाहेर काढतात आणि ते तसंच ठेवून जातात. त्यामुळे घाईत ते सगळं तसंच राहतं. मग आता ड्रेसिंग आवरलं लगेचच ना मी इकडची काच पण क्लीन करून घेते आणि बेसिन पण सगळं धुवून घेतलं होतं बरं का. म्हणजे पटपट सगळ्या गोष्टी ह्या सकाळनं आवरल्या ना, तर कसं अगदी फ्रेश राहतं बरं का. आणि इकडच्या गोष्टी आवरल्या ना मलाही बरं पडतं म्हणजे कारण आता राहतात त्या गोष्टी माझ्या किचनच्याच. आता इकडचं सगळं आवरून परत माझं किचनकडेच लक्ष असतं बरं का. आणि सगळं इकडचं क्लीन झालं आणि त्यानंतर ना म्हणलं आता चला स्वतःचं पण थोडंसं आवरावं आणि त्यानंतर मग आता मी आले होते किचनचं आवरायला बरं का. आता किचनमध्ये तर भरपूर असा पसारा झाला होता. माझं पीठ पण इकडं दळलेलं सगळं होतं ना ते भरायचं राहिलं होतं. आता तेच माझं एक-एक चाललं होतं. पहिली भांडी घासलेली ते सगळे अगोदर लावून घ्यावेत म्हणलं म्हणजे जाळी रिकामी करावं बरं का. आता एक-एक ती भांडी लावून घेतली आणि त्यानंतर ना किचनवर तर भरपूर अशी आज भांडी पडली होती बरं का. मग आता तेच मी भांडी घासायला घेतली होती आणि मी लगेचच किचन आवरून घेत असते. म्हणजे काय होतं हा पसारा तसाच ठेवला ना मग बराच वेळ तसाच राहतो बरं का. आणि थोडंसं मध्येच ब्रेक घेतलं की मला तरी कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी ब्रेक लगेच घेत नाही बरं का. राहिलेला स्वयंपाक मी नंतरच करत असते कारण डब्यापुरताच करते. आणि पहिलं तर मग मी किचन हे घर सगळं आवरून घेत असते आणि नंतर मग मी राहिलेला स्वयंपाक करत असते. कारण दुपारी उशिरा जेवायला येतात त्याच्यामुळे गरमागरम ते केलेलं परवडतं. त्यानंतर ना मग लगेचच मशीनला मी कपडे लावले होते आणि आज वातावरण एकदम थंड होतं बरं का. आता पाऊस येण्यासारखंच झालं होतं. त्यामुळे कपडे पण लगेच आवरून घेतली होती आणि त्यानंतर ना म्हणलं चला आज पाऊस जर आला तरी चांगलंच आहे. कारण एकदम थंड वातावरण होतं बरं का. त्यामुळे अजूनच छान वाटतं. मग आता कपडे ते सगळे झाले आणि त्यानंतर ना मग आता झाडाकडे लक्ष गेलं बरं का. आता जसा पाऊस म्हणजे थोडा-थोडा पडतोय ना त्यामध्येच ही झाडं एकदम हिरवीगार अशी झाली होती बरं का. आणि खरंच पोर्चमध्ये खूप फ्रेश वाटत होतं. आता उन्हाळ्यात ही झाडं किती जरी पाणी घातलं ना तर अजिबात हिरवीगार दिसत नव्हते. पण अगदी थोडासाच पाऊस जरी पडला तरी झाडं एकदम टवटवीत हिरवीगार झालेत. आता कोरफड पण खूप हिरवीगार झाली बरं का आणि मस्त इकडं मोगऱ्याला आता फुलं अशी कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये अजिबात फुलं येत नव्हती बरं का. आणि हे तर छोट्या पानांचं झाड ना खरंच खूप हिरवंगार मस्त असं झालंय बरं का. आणि त्यानंतर ना मग आता माझं तर सगळं किचन आवरून झालंच होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मला लाईक आणि कमेंट करा बरं का. तर कसं वाटते तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करावं. तसं तर मी नवीनच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करा बरं का. चला तर मग बाय.